हॅलो फ्रेंड्स, सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. मी प्रियंका संतोष खरात. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित जी माझी आत्मकथा आहे, जे पुस्तक आहे, या पुस्तकामार्फत मी सर्वांसमोर त्यांचे कार्य त्यांची जीवनशैली आणि त्यांचं संघर्षमय जीवन सर्वांसमोर सांगत आहे माझ्या यूट्यूबच्या माध्यमातून. पण कसं आत्तापर्यंत माझे 15 भाग झालेले आहेत. 16वा भाग सुरू आहे, राऊंड टेबल ऑफ कॉन्फरन्स. तो भाग खूप मोठा आहे, त्याच्यामुळे लवकरच तो भाग संपणार नाही आहे. हा भाग जवळपास बाबासाहेब आणि गांधीजी यांच्या चर्चेवर हा भाग आहे. तर तुम्ही हा माझा राऊंड टेबल ऑफ कॉन्फरन्स हा पूर्ण भाग बघावा. बस आता आपण स्टार्ट करूयात नेक्स्ट व्हिडिओ. पण कितीही आरोप आले तरीही या गांधीनीतीला तोंड दिल्याशिवाय गत्यंतर नसल्यामुळे गांधी आगखान्याच्या या ठरावाला विरोध करण्यासाठी मी उभा राहिलो. गांधीजींनी ज्या अर्थी अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ व राखीव जागा वगैरे सवलती देण्याचे जाहीरपणे नाकारले, त्या अर्थी अस्पृश्यांच्या वतीने त्यांच्याशी वाटाघाटी करण्यासारखे आता काही उरले नाही. आणि म्हणून त्या कमिटीच्या आधी आमच्या मागण्याचा विचार करणे इष्ट व न्यायिक आवश्यक आहेत, असे मी सांगितले. माझा विरोध पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाल्यासारखे दिसले. कमिटीनेच अध्यक्ष व मुख्य प्रधान मॅकडोनाल्ड यांनी गांधीजीकडे पाहिले व मी घेतलेल्या हरकतीला आपण उत्तर द्यावे, अशी त्यांनी गांधीजींना सूचना केली. पण माझ्या सरळ प्रश्नाला सरळ उत्तर देण्याऐवजी काँग्रेसच्या या निर्णयामुळे मी असा बांधलो गेलो आहे व काँग्रेसने अस्पृश्याकरिता काय काय केले आहे व काय काय करण्याचे ठरविले आहे, असे लांबलचक ओढे वेढे घेत गांधीजींनी भाषण दिले. पण त्याने कोणाचे समाधान होईल असे दिसत नाही, असे त्यांना वाटल्यामुळे जणू काय ते शेवटी म्हणाले की काँग्रेस फक्त मुसलमान व शीख या 2 समाजांना स्वतंत्र प्रतिनिधित्व देण्यास तयार आहे. अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ, अगर राखीव जागा वगैरे हिंदूहून वेगळ्या अशा जाती विशिष्ट सवलती देण्यास काँग्रेस कबूल नाही. असे असेल तर मुसलमानवादी व अल्पसंख्याक समाजाच्या प्रतिनिधी तुमचे मागण्या जर कबूल केल्या तर त्यांना काँग्रेसच्या वतीने मागण्यात देण्याचा अधिकार माझ्या हाती आहे, कारण काँग्रेसचा निर्णय तसा लांबलचक आहे. गांधीजीकडून असे आश्वासन मिळाल्यावर तहकुबीच्या त्यांच्या ठरावाला विरोध करण्याचे मला कारण उरले नाही. मी माझा विरोध मागे घेतला. यानंतर विशेष असे काही घडलेले दृष्टोपतीस आले नाही. फक्त मुसलमान प्रतिनिधीशी गांधीजींच्या 2-3 वेळा भेटी झाल्या. इतर अल्पसंख्याक समाजाच्या प्रतिनिधीशी त्यांनी काही विचारविनिमय केला नाही. पण एक दिवस आम्हाला, म्हणजे मी, ख्रिश्चन, अँग्लो इंडियन वगैरे समाजाच्या प्रतिनिधींना गांधीजीकडून औचित आमंत्रण आले. त्याप्रमाणे आम्ही गांधीजींना जाऊन भेटलो. तुम्हाला काय पाहिजे, हा प्रश्न पुन्हा विचारण्यात आला आणि सर्वांबरोबर मीही अस्पृश्यांच्या मागण्याचा पुन्हा एकदा पाढा वाचला. या खेपेला पंडित मदन मोहन मालवीय तेथे होते. आमचे सर्वांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर तुमच्या सर्वांच्या मागण्या मी कशा पुरवाव्यात हेच मला समजत नाही, असे गांधीजी मोठ्या तापटपणाने उद्गारले. आम्हीही अर्थात मग त्याच्या रागलोभाची पर्वा न करता आमच्या मागण्या परत घेण्याचे नकारले. त्यांचा निरोप घेऊन जेव्हा आम्ही परत येऊ लागलो तेव्हा ते म्हणाले की मी आता मुख्यप्रधानांना सांगेन की आमचे मतभेद मिटत नाहीत व तडजोडीचे माझे प्रश्न निष्फळ ठरेल आणि यापुढे अधिक वेळ तहकुबी अगर तडजोडीसाठी मला नको आहे. पण गांधीजींच्या या धमकावणीला भिण्याचे आम्हाला कारण नव्हते. आमचे काय म्हणणे आहे ते प्रत्यक्ष कमिटीपुढेच आम्ही मांडण्याचे ठरवले. पण कमिटीची बैठक जेव्हा पुन्हा सुरू झाली तेव्हा खुद गांधीजींनीच याही खेपेला तहकुबीचा ठराव मांडलेला पाहून मला फार आश्चर्य वाटले. गांधीजी काहीतरीच बोलतात आणि असे विसंगतपणे का वागतात याचा नीटसा उलगडा होईना. पण या खेपेला त्यांच्या सूचनेला मी विरोध केला नाही. या दुसऱ्या तहकुबीच्या वेळी या जातीविशिष्ट प्रश्नांची तडजोड घडवून आणण्यासाठी एक खाजगी कमिटी नेमण्यात आली व तिच्या अध्यक्षस्थानी गांधीजींची निवड झाली. गांधीजींनी या प्रसंगी 3 योग्य महत्त्वाचे प्रश्न पुढे ठेवून कार्याला व्यवस्थितपणे सुरुवात केली. त्यांनी या कमिटीपुढे विचारार्थ मांडलेले 3 मुद्दे याप्रमाणे आहेत. कोणकोणत्या समाजांना अगर जातींना खास अगर स्वतंत्र प्रतिनिधित्वाची आवश्यकता आहे, हे प्रतिनिधित्व त्यांना कोणत्या पद्धतीने, म्हणजे संयुक्त अथवा स्वतंत्र मतदार पद्धतीने मिळवणे इष्ट आहे. ज्या ज्या समाजांना स्वतंत्र प्रतिनिधित्व देण्यात येईल त्या त्या समाजांना प्रत्येक वेळी किती जागा मिळाल्या पाहिजेत. या योजनेनुसार अस्पृश्य समाज मुसलमान, शीख, हिंदी, ख्रिश्चन, अँग्लो इंडियन
व युरोपियन्स या समाजाच्या प्रतिनिधींना आपापले विचार प्रकट करण्याविषयी गांधीजींनी सांगितले व त्याप्रमाणे आम्ही प्रत्येकाने आपापली बाजू गांधीजींना त्याचसमोर परस्परांना समजावून सांगितली। या भिन्न भिन्न मागण्यांची तारतम्य बुद्धिपूर्वक सांगड घालण्याचा प्रयत्न करण्याऐवजी गांधीजींनी पुन्हा वैतागपूर्वक एकदम काखावर केल्या व हे सारे अशक्य दिसते असे ते रागारागाने ते पुन्हा उद्गारले। हा प्रश्न मिटवण्याचा त्यांनी अंतपूर्वक असा मुळीच प्रयत्न केला नाही। अल्पसंख्याकाचा प्रश्न जरी अवघड असला तरी तो इतक्यात विकोपाला खचित गेला असेल। प्रश्न सोडविण्यास लागणाऱ्या स्थिर व तारतम्य बुद्धीचा गांधीजींच्या ठायी स्वभावाचा असलेला अभाव व अस्पृश्याच्या बाबतीत त्यांनी व्यक्त केलेला अवास्तव दुराग्रह या दोन गोष्टी या बाबतीतील अपयशास मुख्य जबाबदार आहेत। त्यानंतर आणखीन 1-2 वेळा गांधीजींच्या अध्यक्षतेखाली आमच्या बैठकी झाल्या, पण गांधीजींनी आरंभीच आश्वासनाघातकी वृत्ती दाखवल्यामुळे कोणतीच अंतःकरणपूर्वक या चर्चेत भाग घेतला नाही। तसेच तुम्हाला माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आपण असंच पुढच्या भागामध्ये आपण भेटूयात। तोपर्यंत थँक्यू।